सावंत तुमचं स्वागत करते आमच्या यूट्यूब चॅनल सावंत सिस्टर्सवर। आज आमचा कॅमेरामन चेंज झालेला आहे। फ्रंट कॅमेरा ऑन करून दाखव। हां हा हा आमचा नवीन कॅमेरामन आहे। आज अर्चू मिसिंग आहे। तुम्हाला मस्त छानपैकी ग्रीनरी दिसते इथे सगळीकडे। तर आज असं स्पेशल ओकेजन आहे। आज आम्ही आलेलो आहोत वासिनला। मी माऊ मम्मी पप्पा वासिनला आलेलो आहोत। आज आमचा वासिनचा मामा आहे माझा, म्हणजे मम्मीचा माहेर आहे वासिनला। तिथला माझ्या मामाचा मुलगा आहे, त्याचा बाळाचं वेलकम सेरिमनी म्हणजे बाळ झालं ते गावी झालेलं, वहिनी गावची आहे त्यामुळे। तर ज्यांना गावाला जायला मिळालं नव्हतं तर त्यांनी त्यांच्यासाठी मुंबईकरांसाठी इथे मुंबईला बाळाला आणल्यानंतर वेलकम सेरिमनी ठेवलेली आहे। तर त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत। अर्चूला यायला मिळालेलं नाही आहे, मेगा ब्लॉक आणि आमच्या चिंगीला पण थोडंसं बरं नाही आहे, त्यामुळे मग आम्ही अर्चू आलेली नाही आहे आणि म्हणून आज आमचा कॅमेरामन ही स्वरा बनलेली आहे। तर आम्ही इथे आलेलो आहोत। इथे थोडंसं जंगलात दिसतोय तुम्हाला। तर या स्वरा मॅडमची जागा आहे इकडे। ही माझ्या मावशीची सून आणि ही मामाची सून। तर आम्ही इथे मस्त जंगलामध्ये आलेलो आहोत। थोडंसं जेवणाला अजून वेळ होता आणि ह्यांची जागा होती इथे, तर ती म्हटली चला तुम्हाला जागा दाखवून आणते। तर तुम्हाला नंतर दाखवते इथे माझी मम्मी आणि मावशी कशी भाजी काढतायत। इकडची रानटी कोणती भाजी, कुरडूची भाजी। हा कुरडूची भाजी त्यांना इथे दिसली तर ती तुम्हाला दाखवते कशी काढतायत त्या। बस ही पण ही लालवाली लाल पानांची। हे बघ दीदी तिकडे। मंगेशसाठी भाजी गोळा केली, करून घेते का इथेच? इच्छा असेल तर करून देते। चला करूया, म्हणजे रेसिपी पण शूट होईल। तू खाल्ली नाही का ती भाजी? नाही, ही भाजी खाऊन झालीच मोठी। हा मग खाल्ली असेल। मुगाची टाकायची। पण भाजीच आहे ना रे। बघ बघ मला सांगतो ना, ही बघ तीच भाजी आहे। पिशवी कमी पडेल तुला। असं मस्तपैकी आउटिंग झाल्यानंतर आम्ही सगळे मामाच्या गाडीतून आणि भावाच्या गाडीतून घरी यायला निघालो। घरी म्हणजे मामाच्या घरी यायला निघालो। वाव, मस्त ग्रीनरी बघा किती छान आहे। चल हे मावशीचं घर आहे। हा पाळणा बघा किती, झोपाळा किती मस्त आहे बघा। ह्याच्यावरती मस्त मुलांनी छानपैकी टाईमपास केला आणि कार्यक्रम मामाच्या घरी होता, तर इथून पुढे मामाचं घर आहे। इथून पुढच्या व्हिडिओ क्लिप्स मी तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण आमचं बाबू खूप लहान आहे आणि उगाच त्यांची प्रायव्हसी किंवा सोशल मीडियावरती एवढं लहान वयात नको आणायला, म्हणून मग मी बाकीचं पुढचं काही जास्त शूट नाही केलं आणि मस्त आमचा फॅमिली टाईम एन्जॉय केला सगळ्यांनी एकत्र। आणि त्यानंतर अशा प्रकारे लहान मुलांनी मस्तपैकी झोका घेत आमच्या या दिवसाची एंड केली।
तर आत्ताच मी घरी आली आणि येताना मला जसं तुम्हाला दाखवलं तसं कुरडीची भाजी भेटली, तशी अजून एक रानभाजी भेटली ज्याचं नाव आहे कंटोळी. तर कंटोळी कारल्याचाच एक छोटा प्रकार आहे, वेगळा टाईप आहे, वेगळी जात बोलू शकतो आपण. तर त्याची भाजी जास्त कोणाला माहीत नाही आहे, तर म्हटलं आपण बनवतोच आहोत तर रेसिपी शूट करूया आणि सगळ्यांपर्यंत ही कंटोळीची भाजी पोचवूया. तर मग तुम्हाला दाखवते कंटोळीची भाजी कशी बनवते. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले ही कंटोळीची भाजी साफ कशी करून घ्यायची ते दाखवते. तर ही सेम कारल्यासारखीच साफ करायची असते. आय थिंक हा कारल्याचाच एक वेगळी जात आहे कारल्याची, फक्त कारल्यापेक्षा थोडेसे छोटे असतात आणि कारल्यापेक्षा कमी गोड असतात. तर हे बघा, कारल्याप्रमाणे त्याची मधून कट देऊन 2 भेकलं करून घ्यायची, त्याच्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढायला लागतात, नाहीतर त्या एकदम अशा कचकचीत लागतात, त्यामुळे त्याच्या बिया काढून घ्यायच्या. आणि अशा प्रकारे मी सगळे एकदम मधून कट करून घेतले आणि त्याच्या बिया काढून घेतल्यात. आणि मग नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायला घेतले, सेम कारल्यासारखीच कापून घ्यायची. तर अशा प्रकारे मी सगळ्या कंटोळीचे असे मस्त बारीक कापं करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची कृती सांगते. आता आपण भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. हिंग, मीठ, हळद घेतलेलं आहे, त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे, मोहरी, कढीपत्ता, जिरं आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा खूप घेतला आहे, मिरची, तिखट तुम्हाला जसं लागेल त्याप्रमाणे घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे. मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल जरा जास्त घ्यायचं आहे या भाजीमध्ये, कारण आपण भाजी शिजण्यासाठी पाणी नाही टाकत, आपण ही भाजी पूर्णपणे वाफेवर शिजवतो, त्यामुळे तेल जास्त प्रमाणात घ्यावं लागतं आणि जरा चव पण चांगली लागते. तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते आहे, मोहरी टाकते आहे, जिरं टाकते आहे आणि मिरची टाकते आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कांदा करपला नाही पाहिजे. तर त्याला असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी मस्तपैकी तेलामध्ये भाजून घेतला कांदा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ ॲड केलं, ते पण व्यवस्थित फिरवून घेतलं तेलामध्ये. आणि मग मी त्याच्यामध्ये भाजी ॲड केली. भाजी पण व्यवस्थित फिरवून घेतली. कांदा आणि म्हणजे जे पण आपण काही मिरची, मीठ वगैरे टाकलेलं आहे अगोदर, तर ते व्यवस्थित भाजीला लागलं पाहिजे, त्या हिशोबाने मी भाजी व्यवस्थित फिरवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून वाफेवर शिजवायला ठेवली. आता ही भाजी शिजत असताना आपल्याला अधूनमधून चेक करायचं असतं, भाजी लागत तर नाही आहे ना खाली. आपल्याला सारखी ती ढवळावी लागते, कारण ती आपण वाफेवर शिजवत असतो. आणि त्या भाजीला असा मस्त पोपटी रंग आला म्हणजे ती शिजली, हिरव्या कलरची पोपटी कलर झाला म्हणजे ती शिजली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं ॲड केलं, व्यवस्थित एकदा फिरवून घेतलं आणि गॅस बंद करून व्यवस्थित रेस्ट व्हायला ठेवली. अशा प्रकारे आपली मस्त कंटोळीची भाजी रेडी आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला त्याचा फायनल आउटपुट दाखवते. चला तर मग आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.